अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी सुखमय, आरोग्यदायी आणि सुख संपन्न आणि भरभराटीने भरलेला असावा, ही स्वामीचरणी विनम्र प्रार्थना करते. स्वामी पुण्यतिथी नेमकं कशी साजरी करायची, गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केंद्रात करो वा घरी करो, त्याची सांगता कशी करावी आणि नैवेद्य किंवा त्याचे संपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीला नेमकी काय करावं, तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर हा दिवस आता नेहमी आपल्याला, जसं आपण स्वामी जयंती साजरी करतो तसंच स्वामी पुण्यतिथी ही साजरी करायची आहे. हा दिवस दुःखाचा नसून, आता पुण्यतिथीमध्ये मूळतः महाराजांनी त्यांचा अवतार कार्य समाप्त केलं होतं, परंतु हा दिवस दुःखाचा नसून तर महास्मरणाचा दिवस आहे. म्हणजेच महाराजांनी त्यांचं देह जरी त्याग केलेलं असलं तरी ती शक्ती अजूनही आहे आणि भरपूर त्यांच्या भक्तांना त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पुण्यतिथी म्हणजे एक स्मरण दिन असतो. भक्तांना अनुभव आजही येतात. आजही प्रत्येकाला स्वामी महाराजांची प्रचिती येते, अनुभव येतात. त्यामुळे स्वामींची पुण्यतिथी हा खूप स्मरणदायी आणि स्वामींची उपस्थिती अनुभवण्याचा दिवस आहे. आता मूळतः बऱ्याच मैत्रिणींची कमेंटमध्ये प्रश्न होता की ताई, जर आम्ही केंद्रात पारायण केलं तर नेमकं सांगता कशी करायची, त्याबद्दल थोडक्यात एक व्हिडिओ बनवा. तर नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या सर्वांची प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी बनवला आहे. तुम्हा सर्व मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. आता मूळतः केंद्रात पारायण केलं तर पारायणामध्येच म्हणजे केंद्रातच सर्व काही होऊन जातं. म्हणजे वाचनही केंद्रात होतं, आपण पाठही केंद्रात मांडलेला असतो, त्याची मांडणीही केंद्रात केलेली असते आणि आपण तिथे नैवेद्यही खाऊन मग घरी येतो. आता पारायण जिथे केले तिथेच त्याची सांगता केली पाहिजे, हे एकदम बरोबर आहे. आता केंद्रातील नियम सर्व आपण पाळूनच हे सर्व करत असतो. सर्व भक्तांनी एकत्र आरती केलेली असते, स्वामींचे नामजप केलेले असतं, त्यामध्ये प्रसादाचे वाटप होते, गुरुचरित्राचं पोथीचं पूजन केलं जातं. केंद्रातील जे प्रमुख असतात तिथे त्यांचं मार्गदर्शन होतं, सामूहिक प्रार्थना होते, सेवा पूर्ण झाल्याबद्दल प्रत्येक कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि प्रत्येकजण तिथे जाऊन हे दान आणि सेवा करत असतो. आता तिथे जर तुम्ही करणार असेल तर तो जो सामूहिक सप्ताह असतो आणि सामूहिक त्याचं जे फळ तयार होतं ते अत्यंत म्हणजे इतकं मोठं असतं मैत्रिणींनो, तुम्ही विचारही करू शकणार नाही. जर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन पारायण वाचलेलं असेल तर तुम्ही 100% त्याची सांगता घरी करा. परंतु काही मैत्रिणींचं असं म्हणणं असतं की नाही ताई, मी इतकं यथाशक्ती देऊन म्हणजे माझं इतकं मनापासून करून जर मी हे पारायण वाचलं आहे तर त्याची सांगता मी घरीच करणार. तर तुम्ही घरीही त्याची सांगता करू शकता. हे प्रत्येकाचं एक वैयक्तिक डिसिजन असेल असं माझं म्हणणं आहे. आता जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर नेमकं सांगता कशी करायची, तर घरी जर पारायण तुम्ही केलेलं असेल तर घरातच त्याची सांगता करायची आहे. प्रथमतः त्या दिवशी संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्या, देवघर स्वच्छ करा, देवासमोर जो ग्रंथ ठेवलेला आहे त्याची आरती, नामजप कुटुंबाबरोबर तुम्ही सर्वजण, जरी तुम्ही एकटे वाचत असाल परंतु सर्वांना घेऊन आरती करा. जेणेकरून कुटुंबामध्ये एक प्रेमभाव तयार होतो आणि अशी शक्ती तयार होते त्यावेळेला की पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार होतं. स्वामींचा फोटो, मूर्ती जी आहे ती त्या दिवशी म्हणजे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तर त्याचा अभिषेक मी नंतर सांगते, परंतु आत्ता मी ज्या पॉईंटला आली आहे की सांगता कशी करायची त्याबद्दल सांगते. स्वामींच्या फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे तुम्ही दिवा लावून धूप दीप काय असेल ते सर्व सजावट करू शकता. त्यानंतर साधेपणाने का होईना पण मनापासून प्रत्येक नियम पाळून तुम्ही जी सेवा केलेली आहे त्याबद्दल स्वामी महाराजांचे आभार माना आणि तुम्ही नैवेद्य दाखवून आरती करून तुम्ही ही सांगता करू शकता. आता बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की ताई नेमकं नैवेद्य काय दाखवायचा. आता बऱ्याचशा महिला ज्या असतात त्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, तर तोही योग्यच आहे, परंतु
त्यावेळेला कांदा लसूण या गोष्टींचे बरेचसे अडथळे येतात. त्यामुळे तुम्ही भाजी भाकरी वरण भात आणि शिरा असा नैवेद्य दाखवू शकतात. आता भाजी पोळीमध्ये तुम्ही कुठलीही जी आपली हिरवी भाजी असते ती करू शकतात. वरण भात किंवा एक गोड पदार्थ, शिरा नसेल तर तुमच्या आवडीचा कुठलाही एक गोड पदार्थ किंवा फळांचाही नैवेद्य दाखवू शकतात. जे घरात तुमच्या जे असेल यथाशक्ती तसा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. कांदा लसूण त्यावेळेला नैवेद्यामध्ये घालू नका. प्रथम स्वामींना अर्पण करा. आता नैवेद्य दाखवताना सर्वात अगोदर तुम्हाला ग्रंथाला एक नैवेद्य दाखवायचा आहे, दत्त महाराजांना एक नैवेद्य दाखवायचा आहे, स्वामी महाराजांना एक नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक तुमची कुलदेवता कुलस्वामी जी आहे तिला नैवेद्य दाखवायचा आहे. असा नैवेद्य दाखवून तुम्ही आरती करून समाप्ती करू शकता. आणि पुण्यतिथीनिमित्त जर सेवा काय करायची आहे तर सर्वात अगोदर सकाळी उठून तुमचा जो काही आता ज्या महिला घरी वाचन करत आहे त्यांच्यासाठी सांगते, तुम्ही सकाळी उठून सर्वात अगोदर तुमचं वाचन पूर्ण करा गुरुचरित्र पोथीचं. त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांचा. तर अभिषेक कसा करायचा आहे त्यावेळेला पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आणि रामरक्षेचं पठण केलं जातं आणि हे पठण करता करता तुम्हाला पाण्याने स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो आणि त्यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ करून त्याला धूप दीप पुन्हा अष्टगंध आणि त्यानंतर नैवेद्य आणि आरती असा हा जो काही नियम आहे तो पाळून तुम्हाला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. आता सर्वप्रथम आपण म्हणतो की नैवेद्याचा काय मान असतो, तर सर्वप्रथम तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाला नैवेद्य दाखवा, त्यानंतर कुलदेवतेला, त्यानंतर दत्त महाराजांना आणि त्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. प्रत्येकाला वेगळा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य अर्पण करताना स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे स्वामीनाथा, यथाशक्ती माझ्याकडून जे काही झालं आहे ते मी तुम्हाला आज नैवेद्य दाखवत आहे. माझ्याकडून तुम्ही जी काही सेवा करून घेतली आहे त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे आणि हा प्रसाद तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे. हे बघा मैत्रिणींनो, तुम्ही पंचपक्वान करता आहे हे इतकी पिठलं भाकरीचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवत आहेत. याबद्दल काहीही शंका बाळगू नका, कारण स्वामी महाराज हे फक्त आणि फक्त भक्तीचे, तुमच्या श्रद्धेचे भुकेले असतात. तुम्ही त्यांना तुमच्या यथाशक्ती काहीही नैवेद्य दाखवा. तुम्हाला शिरा दाखवायचा असेल तर शिरा दाखवा, खीर दाखवायची असेल तर खीर दाखवा. फक्त नैवेद्य बनवताना कांदा लसणाचा वापर करू नका. आता बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं की आता जर समाप्ती झाली आहे तर संध्याकाळी तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता का? तर हो, तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता. जर तुमची समाप्ती सकाळी झालेली असेल, नैवेद्य आरती वगैरे सर्व, तर तुम्ही संध्याकाळी कांदा लसूण खाऊ शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पोथी उचलून व्यवस्थित झाकून ठेवायची आहे. तिथले सर्व जे तुम्ही कलश वगैरे ठेवलेलं आहे ते कलशाचं जे पाणी आहे ते तुळशीला किंवा एखाद्या झाडाला तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ते जे काही वरचं नारळ आहे तर ते नारळ तुम्ही फोडून महाराजांना प्रसाद दाखवून स्वतः जो वाचणार आहे त्याने अगोदर खावे आणि नंतर इतर कुटुंबियांना द्यायचं आहे. खाली जे धान्य ठेवलेलं असतं कलशाच्या खाली, त्या धान्य बिलकुलही वाया घालायचं नाही. जर काही खराब झालं असेल तर तुम्ही चिमण्या पक्ष्यांना देऊ शकतात, परंतु जर खराब झालं नसेल तर तुम्ही स्वतः खा आणि त्याचं काहीही भात किंवा नैवेद्य बनवून तुम्ही खाऊ शकता. हेच या गुरुचरित्र पोथीचं सर्वात महत्त्वाचं असं सांगता आहे. आणि फुलाची पाकळी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये तोडका केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुन्हाच अशा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.